आपल्या देशात जगभरातून लोक शिकायला यायचे. तक्षशिला आणि नालंदामध्ये एका वेळी 10,000 लोक शिकायचे. जीसस भारतात आले आणि 12 वर्ष राहिले. महिलापूरमधील गुरुकुलात त्यांनी अध्ययन केले. जशी आपली इंट्युशन प्रोसेस आहे ना, मुली डोळ्यांवर पट्टी बांधून सर्व काही सांगून देतात, तर ऋषी त्या काळात आपल्या सर्व शिष्यांना सांगायचे. ही एक आश्चर्यकारक विद्या आहे. आपल्या देशात ही विद्या शतकानुशतके चालत आली होती. महम्मद पैगंबरांनी सांगितलं की भारताकडून मला थंड हवा येत आहे. भारतात खूप श्रेष्ठ ज्ञानी लोक राहतात. पूर्ण जगाला शून्य दिले, अनंत दिले, हे भारताने दिले. हा विशाल दृष्टिकोन फक्त भारतातच आहे. म्हणूनच भारताची ही जी पद्धत आहे ना, आज जगात सर्व लोक ती मान्य करतात. भारताची जी जीवनधारा आहे त्यात सर्व सामावलेले आहेत. गुरुदेव, सप्तऋषी नाडी काय आहे, कृपया त्याबद्दल सांगा. जुन्या काळात ऋषींची अशी गुरुकुले असायची. जशी आपली इंट्युशन प्रोसेस मुले पाहिली ना, डोळ्यांवर पट्टी बांधून सर्व काही सांगून देतात तसे, तर ऋषी त्या दिवसात आपल्या सर्व शिष्यांना सांगायचे. बरं, समजा मी आता तुम्हाला सांगेन की 2057 मध्ये काय होईल. अमुक ठिकाणी तो बसून ध्यान लावून बघ आणि लिही. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमांमध्ये लोकांना सांगितले जायचे की तुम्ही ध्यान करा. ध्यानाने तुम्ही स्वतःवर संयम ठेवून पहा. रिकाली ज्ञान. तर त्यांना जे सुचायचे ते लिहायचे. मग ते ताडपत्रावर लिहून ते सर्व जपून ठेवायचे. तर हे शिष्यांनी लिहिलंय असे अनित. आणि काय, तुम्ही तुमच्या अंगठ्याचे हे जे ठसे आहेत मग ते काढतात. आणि विद्यार्थ्यांमध्येही मोठे ग्रेड असतात. काही प्रथम श्रेणीचे विद्यार्थी असतील, काही असे सरासरी उत्तीर्ण होणारे असतात. त्यांचे काही ठीकठाक निघते, काही बरोबर निघत नाही. अशा प्रकारे हे असते. पण ही एक आश्चर्यकारक विद्या आहे. आपल्या देशात शतकानुशतकांपासून ही विद्या चालत आली होती. तर शतकानुशतकांपासून ही विद्या, कितीतरी वर्षांपासून ही विद्या पिढ्यानपिढ्या चालत आली. मग नंतर मध्येच सर्व लुप्त झाले. ते सर्व लोक विसरून गेले, स्वार्थी बनले, ज्ञानाकडे लक्ष दिले नाही, फक्त कर्मकांडात अडकून पडले. मग हे करा ते करा, या सगळ्यात जास्त लोक अडकले. ध्यान तर विसरूनच गेले. प्राणायाम तर कोणी करतच नव्हती. तसे आपल्या प्रत्येक पूजेत आधी प्राणायाम सांगितला जातो. फक्त नाक पकडतात आणि असे करून सुरुवात करतात. जेव्हा प्राणायाम करतात, मंदिरात आला आहात तर इकडे चला, नारळ फोडा, टिळा लावा. आणि खूप गर्दी असते. तिथे शांतपणे बसून ना ध्यान, ना भजन, ना कीर्तन, ना ज्ञानाची कोणती गोष्ट होते. त्यामुळे काय झाले, नंतरच्या काळात हे सर्व समाजातून असेच लुप्त झाले. जी मुख्य गोष्ट आहे ती सर्वाच्या सर्व लुप्त झाली. शतकानुशतके ही गोष्ट चालत आली होती. बघा, ज्या काळात ना कोणताही टेलिफोन होता ना काही होते, तेव्हा कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी निघाला आणि अमेरिकेचा शोध लावला. अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारतात आला तेव्हा त्याला लोकांनी सांगितले की तिथे कोणी साधू, महात्मा, संत असतील तर त्यांना पकडून घेऊन ये. तर आपल्या देशात संपूर्ण जगातून लोक शिकायला येत असत. तक्षशिला आणि नालंदामध्ये एका वेळी 10,000 लोक शिकत असत. ते विद्वान बनायचे. आता इंग्रजीत महिने आहेत. डिसेंबर, नोव्हेंबर, सप्टेंबर ही सर्व संस्कृत नावे आहेत. दशअंबर म्हणजे 10वे आकाश, नवअंबर म्हणजे 9वे आकाश, सप्तअंबर म्हणजे 7वे आकाश. संपूर्ण जगाला शून्य दिले, अनंत दिले, ते भारताने दिले. त्या काळात लोकांना इतके माहीत होते की सर्व चंद्र, तारे, सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. आपण अजूनही शिकतो. गॅलिलिओने आपल्याला शिकवलंय. पण आपल्या कोणत्याही मंदिरात जा, सूर्यग्रह कुठे आहे, तो मध्यभागी आहे की कोपऱ्यात? मध्यभागी. आपल्याकडे ज्योतिष, आयुर्वेद, गणित आणि धातुशास्त्र हे सर्व शास्त्र आपल्याकडे होते. पण आपण त्या सर्वांना आपल्या जातीवादामध्ये विखरून टाकले. आणि जे स्वार्थी राजे महाराजे होते ते आपल्या विलासात मग्न राहिले. बाकी सर्व सोडून दिले, विसरले. इथपर्यंत की मोजेसलाही माहीत होते की भारतात खूप काही ज्ञान आहे.
आणि मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं की भारताकडून मला थंड हवा येत आहे. भारतात मोठे श्रेष्ठ ज्ञानी लोक राहतात असे त्यांनी म्हटले. आणि अली आणि हुसेन त्यांनीही हे सांगितले की जगातील सर्वात पहिल्या ज्ञानाच्या गोष्टी, अध्यात्माची गोष्ट भारतातून वेदांमधून निघाली आहे. आपण काय केले, आपण आपल्या ह्या सर्व गोष्टी विसरलो. तेव्हा येशू भारतात आले, 12 वर्ष राहिले. मैलापूरमधील गुरुकुलमध्ये त्यांनी अध्ययन केला. ते गुरुकुलमध्ये शिकले. भारतात गुरुकुलमध्ये 12 वर्ष अध्ययन होते. 12 वर्षांच्या अध्ययनानंतर ते परत गेले. त्यांनी सर्व शक्ती येथूनच प्राप्त केली आणि मग ते गेले. तेव्हा जेव्हा त्यांच्याकडे डाउटिंग थॉमस होता, जो येशूंवर नेहमी संशय घ्यायचा, त्याला त्यांनी विचारले की तुला इतका संशय का आहे? मी काहीही बोललो तरी तुझ्या मनात संशयच येतो. तर तू स्वतःच थेट हिंदुस्थानात जा आणि तिथे जाऊन बघ. तेव्हा थॉमस, ज्याला डाउटिंग थॉमस म्हणतात, त्याचे नाव थॉमस होते, पण त्याला डाउटिंग थॉमस म्हणायचे कारण तो प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायचा. तो तिथून केरळमध्ये आला. मग ज्या पाठशाळेत येशूंनी अध्ययन केले होते तिथे तो गेला, महिलापूरमध्ये. त्याच डोंगरावर तपस्या करून त्यांनी आपला देह तिथेच त्यागला. आजही चेन्नईमध्ये थॉमसची समाधी तिथे आहे, जिथे त्यांना दफन करण्यात आले होते. केरळमध्ये त्यांनी आपले कार्य केले. तिथले जे संत आहेत ते सर्व भगवे कपडे परिधान करतात. सेंट थॉमसचे अनुयायी त्यांना मार्थोमास असे म्हणतात. तर भारतात असे वैशिष्ट्य होते, असे ज्ञान होते. मग हीच गोष्ट ते तिथे घेऊन गेले. पण इथे तर विद्वान होते. भगवान बुद्धांच्या काळात मोठे बुद्धिमान विद्वान होते. मिडल ईस्टमध्ये लोक अशिक्षित होते, बहुतेक कोळी होते. त्यामुळे येशूंना त्यांच्याशी संघर्ष करावा लागला, त्यांना समजावून सांगावे लागले. काही नवीन गोष्ट नाही, तीच गोष्ट आहे जी उपनिषदांमध्ये सांगितली गेली आहे, ज्याला ट्रिनिटी म्हणतात. आपल्याकडे ही शिवशक्ती म्हणतात. शक्तीला होली स्पिरिट म्हटले गेले आहे. शक्ती, शिवतत्व, शक्ती आणि कुमार गुरुतत्व. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. जर तुम्ही मुळाशी गेलात तर तुम्हाला समजेल की हे सर्व अनंत अनादी काळापासून चालत आले आहे. पण लोकांनी याला इकडे तिकडे मोडून तोडून सर्व काही वेगळंच करून टाकले. त्यामुळे सर्व ठिकाणी ती मूळ गोष्ट तशी राहिली नाही. खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही या सर्वांकडून शिका, पण स्वतःचा जीवनाचा अभ्यास करा. मला काय हवं आहे, मी कोण आहे, ती गोष्ट आजही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ती इथेच आहे, आता आहे, आपल्यातच आहे. ते परमतत्व सत्य आपल्याकडेच आहे. ती चैतन्य शक्ती आताही आहे. तिच्याशी नाते जोडणे म्हणजेच अध्यात्म आहे. नाहीतर जुनेच गाणे गात राहा. हो, आमचे आजोबा होते ते खूप चांगले होते. असू दे, ते आजोबा ठीक आहेत, पण तू स्वतः काय आहेस? तू उभा राहा आणि स्वतःच्या आत डोकावून बघ. ईश्वर जितका दुसऱ्या कोणाचा आहे तितकाच तो तुमचाही आहे, कमी नाही. हे एका आईच्या 10 तर आजकाल खूप जास्त होतील. एका आईला 4 मुले आहेत. ती 4ही मुले आईला प्रिय असतात की नाही सांगा? आईच्या नजरेत ती कोणावर जास्त किंवा कमी प्रेम करते का? मातांनो, तुम्हीच सांगा. तुम्हाला किमान 2 तरी मुले असतीलच. दोन्ही मुलांवर सारखंच प्रेम करता की नाही? असंच ही जी शक्ती आहे, परमशक्ती, चैतन्य शक्ती, ती तुमच्यावरही तितकंच प्रेम करते. तुम्हालाही तितकंच प्रेम मिळतं जितकं बुद्धांना मिळालं, इतर कोणाला मिळालं, ऋषी महर्षींना मिळालं. हा विशाल दृष्टिकोन फक्त भारतातच आहे. म्हणूनच भारताची ही जी पद्धत आहे ना, आज जगातले सर्व लोक ती मानतात. का? कारण हा विशाल दृष्टिकोन आहे. सगळे माझे आपले आहेत, कोणीही परकं नाही. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे. सर्व धर्मांच्या ग्रंथांना आपण मानतो, सर्व आपलेच आहेत. आपण असं म्हणत नाही की अरे बाकी सर्व तर सैतान आहेत, फक्त आमचंच माना, मीच एकटा बरोबर आहे, बाकी सर्व चुकीचे आहेत. असं कोणताही ज्ञानी कधीच बोलत नाही. ज्ञानी काय म्हणतात? सत्य एकच आहे, त्याची वेगवेगळी अभिव्यक्ती आहे. एक होऊन सर्वांना आपलंसं करण्याची कला. म्हणूनच म्हणतात की भारताची जी जीवनधारा आहे त्यात सर्व सामावलेले आहेत.